नागपूरमधील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारा नारा घाट परिसरात सकाळी एक भीषण प्रकार उघडकीस आला आहे। स्थानिकांना नाल्यात एक संशयास्पद बोरा दिसला। याची माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलीस घटनास्थळी दाखल होताच बोरा उघडून पाहिला असता त्यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। या तपासानंतर मृत व्यक्तीची ओळख राहुल सुनील साहू वय 38 वर्ष पटली आहे। मृतक हा जिंगाबाई टाकडी परिसरातील रहिवासी असून तो काही दिवसांपासून सदर भागातून बेपत्ता होता। प्राथमिक माहितीनुसार राहुल साहू हा एका ओयो हॉटेलशी संबंधित व्यवसाय करीत असल्याचे समोर आले आहे। या घटनेत मृतदेह बोऱ्यात बांधून नाल्यात फेकण्यात आल्यामुळे हा प्रकार हत्या असल्याचा संशय अधिक बळावला आहे। मृतक विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी आणि 2 लहान मुले आहेत। घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला असून जरीपटका पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे। हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याचा शोध घेण्याकरिता पोलिसांकडून विविध कोनातून तपास सुरू आहे। आज दुपारी 12 वाजताच्या सुमारे पोलीस स्टेशन जरीपटका येथे माहिती मिळाली की नारा नदीवर जो पूल आहे त्याच्या खाली एक बॉडी मिळालेली दिसते आहे। जाऊन बघितले असता पायाकडून आणि डोक्याकडून अशी 2 पोती टाकून ती आणि दोरीने बांधून ती बॉडी सुक्या नाल्यात म्हणजे जिथे पाणी नाही तिथे ती पडलेली दिसली। त्याला म्हणजे उकलण्यात आलेलं आहे फॉरेन्सिकच्या मदतीनं। नावही निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये। आता त्या नावाच्या आधारे त्याचं पैशाबाबत किंवा जमिनीबाबत कोणाशी काही वाद होता का याबाबत वरिष्ठ स्तरावरून आणि पुरुष स्तरावरूनही चौकशी सुरू आहे। क्राईमची टीम आलेली आहे, DCP साहेबांनी व्हिजिट केलेली आहे आणि लवकरच त्यांची नावं निष्पन्न होतील असं दिसत आहे। हो, हे अज्ञात बॉडी शोधताना असं लक्षात आलं की पुरुष सदरमध्ये परवा ह्या मृतकच्या मिसिंगबद्दल नोंद आहे आणि म्हणजे परवापासून तर नाही आहे, कालचा एक दिवस मध्ये गेलेला आहे। त्या दृष्टीने तपास सुरू आहे।